हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. आणि यामध्ये आज आता पाहूयात 4था श्लोक. श्लोक असा आहे, मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्संस्थानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थितः. विनोबाजी म्हणतात, मीची अव्यक्त रूपाने जग हे व्यापिले असे, माझ्यात राहती भूते मी न भूतात राहतो. अर्थ असा आहे की निराकार अशा मज परमात्म्याकडून हे सर्व जग परिपूर्ण आहे, व्याप्त केलेलं आहे आणि सर्व भूत मात्र माझ्यातील संकल्पाच्या आधारावर स्थित आहेत, त्यांच्यामध्ये मी स्थित नाही. आता या अध्यायातले हे 2, 4था आणि 5वा हे जे 2 श्लोक आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. शक्य होईल त्याप्रमाणे आपण याचा अर्थ पाहणार आहोत. आता गंमत अशी आहे की हे 2 श्लोक जे आहेत ना, हे परस्पर विरोधी विधान मात्र करणार आहेत. आपण 5वा श्लोकही नंतर पाहूयात. तर इथे बघा, मया ततमिदं सर्वम म्हणजे काय की हे सर्व जगत माझ्याकडून व्यापलं गेलंय. पण मी कसं आहे, मी म्हणजे भगवंत. कसं आहे तर अव्यक्त मूर्तीना, मी मात्र पूर्णपणे अव्यक्त आहे. जगात व्यक्त भगवंत, जगत व्यक्त भगवंत अव्यक्त. आता हे कसं काय, आपल्याला माहिती आहे ना की भगवंत प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. तरीही तो मला दिसलाय का अजूनही नाही, तुम्हाला दिसलाय का हो अजूनही नाही, म्हणजेच तो अव्यक्त स्वरूपात आहे. पुढे काय म्हणतात भगवंत की मत्संस्थानी सर्व भूतानी, म्हणजे सर्व भूत मात्र माझ्यात आहेत. विश्वरूप दर्शनाच्या वेळेला तर फार सुंदर सगळं आपण पाहणार आहोत. पण नच अहम तेषु अवस्थितः, पण मी त्यांच्यामध्ये नाही. किती विरोधी वाटतं ना. आता म्हणजे पहिल्या ह्याच्यात भगवंत म्हणतायत की हे सर्व जगत माझ्याकडून व्यापलं गेलेलं आहे, मी आहे पण मी अव्यक्त आहे. आणि दुसऱ्या वाक्यात म्हणतायत की सर्व भूत मात्र माझ्यात आहेत पण त्यांच्यामध्ये मी नाही. तर त्याच्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये जी सुंदर उदाहरणं दिलेली आहेत ना, तर ती थोडीशी आपण पाहूयात, म्हणजे या श्लोकाला योग्य ती विवेचनाची जोड मिळेल. माऊलींनी जी उदाहरणं दिली आहेत ती अशी आहेत की माझे या विस्तारलेपणा नावे हे जगची नोहे आधवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, का बीजची जाहले तरू अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. आता भगवंताचा विस्तार म्हणजे हे सगळं जग. तर माऊली फार सुंदर उदाहरणं देतात. माऊलींना खरं सांगायचं तर तुमच्या आमच्या हृदयाला हात घालणारी ही माऊली आणि अगदी आपल्या प्रत्येकाच्या घरात घडणाऱ्या घटनांवर आधारित उदाहरणं दिल्यामुळे तळागाळातल्या लोकांपर्यंत गीतेचा अर्थ, गीतेचा किंवा आपण जो म्हणतो ना की गीतेचा जो विचार आहे ना तो कशा पोचला. कारण तुमच्या आमच्या घरातलं उदाहरण, अगदी घरातल्या मुलांची नावं घेऊन जर एखादी आपण गोष्ट पटवली आपल्याला ती लगेच पटते. माऊलींनी नेमकी हीच मेख ओळखली, समाजाची नाडी ओळखली त्यांनी बरोबर. निष्णात वैद्य जशी नाडी परीक्षा करतो आणि त्या रोग्याला बरोबर औषध देतो, रोग बरा होतो, औषधाचा गुण येतो, तसं माऊलींचं हे सगळं आहे. आता म्हणतात ना, माऊली सांगतायत की माझी या विस्तारलेपण नावे हे जगची नोहे आधवे, की मी सगळीकडे विस्तारलोय, या जगात मीच आहे पण तरीही मी अव्यक्त आहे. कसं हो तर दूध त्याच्यापासून दही बनतं, त्या दह्यापासून परत दूध बनतं का हो, नाही. म्हणजे दह्यामध्ये दुधाचा अंश जरूर आहे पण आता त्या तयार झालेल्या दह्यातून दूध थोडा एक चमचाभर बाहेर काढून दाखव म्हणतं तर जमेल का हो, नाही जमत. तसंच आपण एखादं बीज
जमिनीमध्ये पेरतो. त्याच्यापासून ते रुजतं, अंकुर फुटतात. दोन अंकुर फुटतात आपल्याला माहिती आहे. एक ऊर्ध्वगामी असतो, एक अधरगामी असतो. म्हणजे एक हायपोजियल जर्मिनेशन म्हणतात, एकाला इपिजियल जर्मिनेशन म्हणतात. वर जाणारं, एक खाली जाणारं. वर जाणाऱ्यापासून खोड तयार होतं, खाली जाणाऱ्या अंकुरापासून मूळ तयार होतं. आता बघता बघता खालचं मूळ वाढत राहतं, वरचं खोड वाढत राहतं आणि बघता बघता त्याच्यापासून एक मोठा वृक्षही तयार होतो. आता त्या तयार झालेल्या तोपर्यंत त्या बीजाचं टर्फल निघून जातं, आतून तो वृक्ष वाढायला लागतो. बीज कधीच जमिनीत मुरून जातं, जमिनीत जिरून जातं. म्हणजे त्याचं मातीमध्ये ते पूर्ण एकरूप होऊन जातं. कुठंही त्या बीजाचं नामोनिशाणही शिल्लक राहत नाही. आता त्या झाडातून ते बीज परत काढता येतं का? तर येत नाही, पण ते वेगळ्या पद्धतीने येतं. म्हणजे व्यक्त अव्यक्ताचा फार सुंदर भाग आहे. जेवढा तुम्ही वेगवेगळ्या आपल्या अवतीभोवतीच्या उदाहरणातून समजून घ्याल तेवढा तो आपल्याला समजत जातो. आता या झाडाला पुढे काही वर्षांनी फुलं लागतात, त्या फळं लागतात. त्या फळांमध्ये असंख्य बी तयार होतं. म्हणजेच मग ते बी आणि जे पहिलं पेरलेलं बी होतं ते पण तरी पण वेगळंच की नाही. जसं आपण म्हणतो की नाही की एका समजा आई वडिलांना 7 मुलं असतील, तर ती 7 मुलं त्या आई वडिलांची आहेत, पण तरीही 7 मुलं वेगळी आहेत ना. त्यांची नावं आपल्याला वेगळीच ठेवावी लागतात ना, तर ती ओळखीची त्यांची खूण पटेल. नाही तर 7 मुलांना तेच नाव, म्हणजे आडनाव तर आपलं तेच असतं, पण तरी ओळखण्यासाठी नाव वेगळं द्यावं लागतं. वडिलांचं नाव पण समान असणार आहे, पण प्रत्येकाची आयडेंटिटी स्वतंत्र आहे, त्यामुळे नाव वेगळं द्यावं लागतं. ती सगळी तर आहेत त्याच आई वडिलांची मुलं, प्रत्येकामध्ये त्याच आई वडिलांचा अंश आहे. पण म्हणून तो मुलगा किंवा ती मुलगी म्हणजे त्याचे आई वडील असं सिद्धांत दाखवता येतो का? तर येत नाही. किंवा हे आई वडील म्हणजेच त्यांचा हा मुलगा असं असतं का? नाही. कारण तो जरी त्यांचा मुलगा असला तरीही तो त्यांच्यापासून खूप वेगळा असू शकतो. थोडाफार 4-2 गोष्टींमध्ये साम्य, इतर गोष्टी सगळ्या निराळ्या असू शकतात. तर त्या निराळ्या म्हणजे कशा असतात? तर त्या मागच्या जनरेशनमधून आलेल्या असतात. त्याच्यासाठी ना जेनेटिक्समध्ये सुद्धा फार सुंदर सगळा अभ्यास केलेला आहे आपल्याच शास्त्रज्ञांनी, की काही कॅरेक्टर्स त्या रिसेसिव्ह कॅरेक्टर्स असतात. म्हणजे माझ्या आजोबांच्यातही त्या कॅरेक्टर्स दिसल्या नाहीत, आई वडिलांच्यातही नाही दिसल्या, पण माझ्यामध्ये कशा आल्या? तर त्या रिसेसिव्ह कॅरेक्टर असतात. म्हणजे त्या त्याच्याही मागच्या पिढीतून आलेल्या असतात आणि त्या प्रत्येक पिढीमध्ये आलेल्या असतात, पण त्या व्यक्त नसतात झालेल्या. आणि अचानक 2-3 पिढ्यांच्या उडीनंतर त्या व्यक्त होतात. मधल्या 2 पिढ्यांमध्ये त्या अव्यक्त असतात. हा सगळा व्यक्त आणि अव्यक्तचा जो खेळ आहे हा शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा अतिशय सुंदर आहे, समजावून घेण्यासारखं आहे. शास्त्र ह्याला जोड देतं, कारण हे जे सगळं मी आता रिसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे डॉमिनंट कॅरेक्टर हा जो सगळा जेनेटिक्समधला भाग सांगितला, हाच सगळा आपल्या अध्यात्माच्या दृष्टीने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. मग परमेश्वराचं तेच आहे ना, सगळी भूत मात्र परमेश्वराच्यात आहेत. पण म्हणून परमेश्वर म्हणजेच ती भूतमात्र आणि ती भूतमात्र म्हणजेच परमेश्वर असं इथे नाहीये. हा मुद्दा थोडासा कठीण आहे समजावून घेण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी सुद्धा. जेवढा शक्य आहे तेवढा मी हा सांगण्याचा प्रयत्न करते. कसा समजेल ठाऊक नाही. तर आता भगवंतांनी आपल्याला 7व्या अध्यायात सुद्धा सांगितलं होतं बरं का, की सर्व भूत मात्र माझ्यामध्ये आहेत. बघा, आठवत असेल तर श्लोक, भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. म्हणजे ती अपरा प्रकृती, जड प्रकृती, चेतन परा प्रकृती म्हणजे जीव, हे सर्व माझ्यामध्ये आहे असं भगवंतांनी तेव्हाच अर्जुनाला सांगितलेलं आहे. आता अजून एक उदाहरण इथं दिलं की वेगळ्या पद्धतीने थोडंसं त्याचं विवेचन स्पष्ट होईल. माऊलीतच मगाशी जी मी ओवी वाचली त्याच्यातच उदाहरण दिलेलं होतं ना, की सोन्याचं भांगारची तो अलंकारू अथवा भांगारची अलंकारू म्हणजे काय होतं हो? तर भांगार म्हणजे सोनं. कानडीमधला हा शब्द आहे आणि कानडीमध्ये त्यामुळे बंगारप्पा पूर्वीचे कर्नाटकचं एक मुख्यमंत्र्यांचं नाव होतं. तर ते बंगारप्पा म्हणजे तो भांगार म्हणजे सोनं.
याच्यावरून तो शब्द आलेला आहे. त्यामुळे ऐकलं होतं त्याप्रमाणे की लहानपणी सुद्धा ऐकलं होतं की अरे म्हणजे एक कानडी माणूस महाराष्ट्रात येतो आणि तो म्हणतो अरे तुमच्याकडे भंगारवाला म्हणजे रस्त्यावर गल्ली गल्लीतून फिरतो, एवढं स्वस्त आहे तुमच्याकडे भंगार. तर ते भंगार म्हणजे आपला भंगार वेगळा आणि कानडी लोकांचा भंगार वेगळा. शब्दाचे उच्चारणातून अपभ्रंश फक्त झालेले आहेत. असो, तर आता हे जे सोन्याचे अलंकार जे आहेत की नाही, तर त्या अलंकारांची मात्र थोडीशी गोष्ट निराळी. आता माझ्याकडे समजा एक 5-10 अलंकार आहेत आणि मला उद्या फॅशन बदलली म्हणून ते सगळे अलंकार मोडून नवीन करायचे. मी ते सगळं अलंकार घेऊन सोनाराकडे जाते आणि वजन करून त्याप्रमाणे ते मोडण्यासाठी मी सगळं तजवीज करते. थोडीशी घट जाते, पण त्या सगळ्या अलंकारांपासून पुन्हा मला अपेक्षित सोनं प्राप्त होतं की ज्या सोन्यापासून मला नवीन डिझाईनचा दागिना तयार करणं शक्य होतं. म्हणजे इथं वाईज वर्सा प्रोसेस आहे जी दुधापासून दह्यापर्यंत, दह्यापासून उलटा प्रवास मात्र शक्य नाही. बीजापासून झाड आणि झाडापासून बीज असा जरी प्रवास असला तरी ते बीज पहिलं बीज नव्हतं, हे बीज वेगळं आहे. हे बीज पुढचं बीज असणार आहे आणि सोन्याच्या अलंकारांपासून पुन्हा सोनं प्राप्त करणं हा प्रवास मात्र असा आहे. वेगवेगळा हा सगळा संदर्भ आहे. आणि मुख्य म्हणजे जो एक मागचा श्लोकातला मुद्दा होता की ज्यांच्या हृदयामध्ये भगवंतावर खरी श्रद्धा असेल तो कुठल्याही संकटांनी डगमगत नाही. आणि भक्तीबाबत किंवा श्रद्धेबाबत केवळ पोकळ वल्गना नकोत, ती मनापासून ज्याची त्याने आपल्या मनाने सगळी ती ठेवायची असते. त्याच्यावर विश्वास, ते सगळं आपलं स्वतःचं आहे. आपल्या स्वतःच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी किंवा आत्मउद्धारासाठी हे करणं अपेक्षित आहे. हा काय म्हणाला, ती काय म्हणाली, ह्याचं कुठे काय झालं, त्याचं कुठे काय झालं, हा विचार आपण आपल्यासाठी कधीही करून बघू नये. जसं म्हणतात ना की अरे साखर गोड आहे, हो, पण ती गोड कधी मला कळेल? जोपर्यंत मी त्याची चव घेत नाही तोपर्यंत मला कितीही वर्णन सांगितले तरी कळेल का हो? फुलाचं पण तसंच आहे. माझ्या बागेत ना सुंदर गुलाबाचं फूल आलंय, तू कितीही वर्णन कर, पण आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहज एक फोटो पाठवण्याची सुविधा उपलब्ध झाली ना आपल्याला. कोण अप्रूप वाटलं होतं, तू फोटो पाठवलास, मी तो फोटो बघितला की मला एका क्षणात तुझ्या बागेतलं फूल कसं आहे ते कळलं. त्याच्यासाठी तू एवढं भारंभार मला वर्णन काही सांगायची जरूरच पडली नाही. असं हे सगळं असतं मंडळी. श्रद्धा, विश्वास ह्या असा असतो, हा ज्याचा त्यांनी अनुभवायचा असतो. कुणी म्हणालं म्हणून ही गोष्ट नाही. तर आता हा मुद्दा थोडासा मला असं वाटतं की पटला असेल. आपण जेव्हा पुढचा 5वा श्लोक पाहणार आहोत तेव्हा याच्या बरोबर विरुद्ध विधानही आपण पाहणार आहोत. पुढे भगवंत या श्लोकाविषयी म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला इथे सांगितलं आहे की हे सर्व जगत माझ्यामध्ये आहे. तेव्हा त्याचा अर्थ असा आपण घेऊ शकतो की त्यांच्या अस्तित्वाशिवाय कोणत्याही वस्तूची सत्ता म्हणजे अस्तित्व असूच शकत नाही. सतत बदलणाऱ्या जगामध्ये जेवढे आकार आहेत, प्रकार आहेत, विकार आहेत, हे सगळं भगवंताच्या अस्तित्वावरच अवलंबून आहे. पण नच अहम तेषु अवस्थिता, म्हणजे मी त्यांच्यामध्ये नाही आणि मी त्यांच्या असण्यामुळे, नसण्यामुळे, त्यांच्या भावामुळे, त्यांच्या अभावामुळे जराही प्रभावित होत नाहीत. खरोखर असं वाटतं हे खरंच आहे ना. असं बघा ना, म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत राहतो असं म्हणतं, तर प्रत्येकाच्या मनामध्ये तो आहे. तर प्रत्येक जण काय रोज घडीला हजारो विचार, शेकडो विचार करतोय. मग या सगळ्या विचारांचा प्रभाव त्या भगवंतावर पडला असता तर तो तर सतत म्हणजे हलतच राहिला असता ना. आपण एक विचार घेतो आणि म्हणतो दिवसभर आज माझं डोकं हलतंय, काय विचार काही केल्या डोक्यातनं जात नाही, आणि मग असे सगळ्यांचे विचार त्या भगवंताच्या डोक्यावर, विचारावर थापले गेले तर त्यांनी तर कसं अपेक्षित आहे
म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला हे खरं सांगायचं ना तर कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही, कारण समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये तर स्पष्टच सांगितलंय की जिथे शब्द कल्पना हे सगळं थिटं पडतं त्याच्याही पलीकडे जाऊन तो परमात्मा आहे. त्यामुळे त्याला ओळखणं हे इतकं सोपं नाही, त्याच्याबद्दल विचार करणं हेही सोपं नाही. परंतु सद्गुरूंची जर कृपा लाभली खऱ्या अर्थाने फक्त माझ्या मनासाठी म्हणून मी अमुक अमुक सद्गुरू हो हे माझे महाराज आहे, हे सगळं प्रायमरी लेव्हलचं झालं, प्राथमिक नाही बालवाडी शाळेच्या लेव्हलचं झालं. त्याच्याही पुढे जाऊन आपल्या उपासनेची जोड हवी, श्रद्धा बळकट हवी, विश्वास ठाम हवा, सद्गुरूंच्या ठाई अनन्य भाव हवा, तर त्यांचा कृपावर लाभतो. आणि हे जे सगळं आपण बोलतो, ऐकतो, लिहितोय, वाचतोय, कारण गीता शिकायची आहे, गीता जाणून घ्यायची आहे, गीता समजून घ्यायची आहे, मग हे सगळं थोडंफार जे काय आहे आपण वाचू शकतो ते आपण वाचतो, पण त्याचं आकलन होण्यासाठी सुद्धा लक्षात घ्या भगवंताची कृपाच नितांत महत्वाची आहे. नाहीतर नुसते शब्दांचे बुडबुडे, शब्दाला शब्द जोडावीत, वाक्याला वाक्य तयार होतात. अशी एक नाही 10 नाही, एका श्लोकासाठी 100 वाक्य बोलू शकतो, लिहू शकतो, सांगू शकतो, ऐकू शकतो, पण त्याची उमच काही केल्या आपल्याला पडत नाही, कारण भगवंताची कृपा अजून झालेली नसते. हे सगळं जे जगत आहे त्याचे विषय जे आहेत यांचा प्रभाव जर आपल्यावर होत असेल तर जीवात्मा आणि ह्या जगताच्या प्रभावातून मुक्त झालो तर आपण देहधारी सगुण साकार ईश्वर होतो. आणि हे संतांच्या बाबतीत खरं झालेलं आहे. म्हणजे चिंचवडच्या मोरया गोसावींचीच कथा जर आपल्याला ऐकली असेल, ठाऊक असेल, तर कथा अशी सांगतात की एकदा भोजनाचा प्रपंच होता आणि सद्गुरू मोरया गोसावी यांना त्यांच्या पंक्तीला जे ज्येष्ठ श्रेष्ठ होते त्यांनी सांगितलं की ह्या पंक्तीला आपण आपल्या मंगलमूर्ती मोरयाला आवाहन करावं, तेही आपल्याबरोबर भोजनाचा लाभ घेतील तर आम्हाला खूप आनंद होईल. म्हणजे आपण मोरयाचे निजभक्त आहात हे आमच्यासाठी अजून खऱ्या अर्थाने दृढ होईल. त्यावेळेला असं सांगतात की आता ही मोरया गोसावींची कथा म्हणून सांगतात, कोणी कोणी चिंतामणी महाराजांची कथा सांगतात. असो, हा भाग मुळामध्ये वादाचा माझ्या दृष्टीने कधीच नसतो. बऱ्याचशा कथा ह्या आपण ऐकलेल्या असतात ना, कोणी कोणी जशा जशा आपल्याला पहिल्यांदा सांगितलेल्या असतात त्याच आपल्या नेमक्या लक्षात राहून जातात. त्याच पंक्तीला तुकोबाराय होते, त्यांनी पांडुरंगाला आवाहन केलं आणि मोरया गोसावी आहेत का चिंतामणी महाराज आहेत नक्की संदर्भ आत्ताही माझ्याही लक्षात नाही, पण मोरया गोसावीच असावेत, तर ते स्वतःच गणेश रूप झाले आणि त्या भोजनाचा त्यांनी लाभ घेतला. हे उदाहरण सांगण्याचा हेतू एवढ्यासाठी की आपणच देहधारी सगुण साकार ईश्वर होतो हे सत्य आहे, हे संतांनी आपल्या चरित्रातून सिद्ध करून दाखवलेलं आहे. प्रत्यक्षात हे घडू शकतं, पण त्यासाठी निरंतर नित्य उपासना मात्र तितकीच आवश्यक आहे. जगातली सर्व नातीगोती, लाभ हानी, माझं तुझं, मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्यातून ह्या मीचा अभिव्यक्तपणा सतत डोकावत असतो आणि भगवंताचा जो मी आहे तो मी आणि मी माझा मी 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 म्हणून जो सांगते तो मी, ह्याच्यामध्ये मात्र केवढी प्रचंड मोठी दरी आहे आपल्या लक्षात आलं असेल. आता आपण पुढच्या भागामध्ये 5वा श्लोक पाहणार आहोत. तोपर्यंत हरिओम.